घेऊन जा ना डायरेक्ट. पापडने, लोणचंने, कुरड्याने, शेंगदाण्याने, फार सगळं म्हणजे खोरं पावडर टिकाऊ घालायला दांडकं टायर बियर सगळं घेऊन जा. राखेलचा कॅन्ट बी घेऊन जा. पापड चोरीला गेले. दोन पापड काय माझे दोन दोन गेलेत ना. हा आपण घरी जाऊन मॅटर निस्तरायचं का? हा नाही इथंच तुम्ही आता मला न्यायला येणारच ना परत. म्हणजे थोडक्यात तुमची वाहतूक करायचं काम आमच्याकडे ना का? तुमच्या दोघं नवरा बायकोवर अजिबात विश्वास नाही माझा. मला माझी दोन पापड पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कुरडे, खारवाडे, अजून काय काय घेतलंय ग? पेंड, गोळी, भुसा काय असेल ते सगळं आहे बरं का त्यात. असं नका ना म्हणू. बघ काय म्हणते ती, तू चोरलेत का मला सांग एवढं तिचे दोन पापड. असं काय नाही बरं का, ती अजून मी माझ्या मुठीत आहे. फक्त आता काय विषय बायकांचा आहे म्हणून तिला बोलून देतोय मी. हे बसा हो, तुमचं बघितलं मी. आणि तेवढ्यात एक माझा एक मित्र आहे तिथला गावातला, तो पण गेला तिथूनच. अहो झालंय माझं आवडून. अरे वा, आवडलं का? चालतंय चालतंय. काय करायचं मग? काय करायचं म्हणजे आता मी माहेरी जाणार. अच्छा, काय सांगते? आता 7-8 दिवस तरी राहायला पाहिजे तिकडे जाऊन. हा, हा काय हा तुम्हाला करमल का इथं अजिबात नाही. माझ्याशिवाय? हा, हा काय हा की नाही? सांगितलं ना नाही. हे असं काय मग? जे जरा मानत चमक भरली ना त्याच्यामुळे ना उलट पालट व्हायला लागली सगळं. कधीच चमक भरली मला कसं माहित नाही? अगं काय सांगायचंय, काल रात्री आहे ना माझी झोपायची उशीच गावाना म्हणून काय केलं, मोठा लोड घेतला, मुंडक्या खाली ठेवला, मुंडका अवघडलं, सकाळपासून हो असंच झालंय माझं. मुंडका अवघडलं म्हणे. देऊ का दाबून जरा मान? नको नको नको. काय माहितीये का, हात पाय दाबण्यापर्यंत ठीक आहे, पण मान दुखते म्हणून गाळा दाबणं हे काय बरोबर नाही ना. बरं ऐका ना. हा, बाद झालं ते. ऐका ना, मला काय म्हणायचंय, मी आता ते पापड वगैरे जे काही केलेत हा. ते सगळं घेऊन जाते सोबत. कशाला? अहो नेलो का माहेरी? आई माझी खुश नाही होणार का? तिला काहीतरी नको का? दरवेळेस एवढं देत असते तुम्हाला काय काय खायला. अगं तेच म्हणतोय ना मी, कशाला मला सांगत बसती. घेऊन जा ना डायरेक्ट. पापडने, लोणचंने, कुरड्याने, शेंगदाण्याने, फार सगळं म्हणजे खोरं पावडर टिकाऊ घालायला दांडकं टायर बियर सगळं घेऊन जा. राखेलचा कॅन्ट बी घेऊन जा. भेटतंय नाही भेटतंय परत तिकडं घेऊन जा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, तिकडे काय भेटत नाही म्हणून मी इकडून घेऊन जाते का? आता असं म्हणलं का मी? कसं माहितीये का, देण्याची भावना पाहिजे माणसाच्या मनात. प्रेम असतं, आपुलकी असते, जिव्हाळा असतो. कसं आहे, देतो म्हणजे काय मी प्रत्येक वेळी त्यांना हलकाट म्हणत नाही ना. चालतंय चालतंय. अजून कोण कोण येणार आहे तिकडं? आता काय बहीण येईल. बहिणी येणार आहे तुझी? वा 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 वा. कधी येणार आहेत त्या? पण तुझ्या बरोबरच येणार आहेत का? हा म्हणजे ठरवलंय 7-8 दिवस राहायचं सगळ्यांनी मिळून. म्हणजे सगळं प्रोडक्शन संघच गोळा होणार आहे म्हणायचं. चालतंय चालतंय. पण एवढी जागा पुरण का? तुमच्या 2-4 बहिणी येणार, त्यांची पोरं येणार, आपली पोरं जाणार, सासू सासरे मेवना. का आधी पुरत नव्हतं? नाही तसं नाही असतं, पण नाही काय माणसाची सवय असते एका एकाला. चालते. पण मी काय म्हणतो, एवढी माणसं तुम्ही गोळा होणार एका जागेवर, तुम्हाला स्वयंपाक बिपाक खायला किती लागत असेल? येता का करायला स्वयंपाक? नाही विचारलं आपल्या शंका म्हणून. म्हणजे ना आंघोळीचं पाणी तापवतात का त्या घामेल्यातच तुम्हाला जेवण बनवायला लागत असेल एवढं बोल मोठं. हा मग लागणार ना. इथं एक माणूस 7-8 जणांचं खातोय म्हणल्यावर तिथं तेवढं होऊनच जाईल ना. चालायचं ज्याची त्याची आपली. बरं मी काय म्हणतोय, पोरींना बोलवलंय सासरे बुवांनी, आम्हाला जावयाला बोलवलंय का नाही कोणाला? तुम्हाला बोलवायची काय गरज आहे? तुम्ही आता मला न्यायला येणारच ना परत. म्हणजे थोडक्यात तुमची वाहतूक करायचं काम आमच्याकडे ना का? मग आता ती जबाबदारी आहे तुमची. चालतंय, येतो याला. हो बरं चला, मला आता खूप आवरायचंय. आवरून झालेलं आहे, अर्ध राहिलेलं आहे, हा, ते हा. आवरते, मग मला सोडवायला या तुम्ही. चालतंय चालतंय, ओळखत तुमचं जावा. 7-8 दिवसांनी न्यायला परत या. हा हा चालतंय चालतंय. मी तर म्हणतोय अजून आठवडाभर जास्त थांब, काय अडचण नाही. काय माणूस आहे? मी म्हणलं करमतंय का नाही, आणि तुम्ही म्हणताय 7-8 दिवस एक्स्ट्रा राहा. नाही कसं आहे माहितीये का, तिकडे जाते तुम्ही, इतक्या दिवसांनी माणसं येणार तुमची. जावा जावा ओळखा. बरं मी दिसते का चांगली? अरे वा, चांगली म्हणजे आईला काय झालं? चिलटच गेली वाट वाटत. बरं बरं ठीक आहे, पाणी प्या. देऊ का आणून? नाही नाही नाही, घेतो मी, जातो. हा ठीक आहे, मी आवरते. आपल्याला आहे ना
कोणाबद्दल वाईट बोलवत नाही, पण यांची खानदानच तसली निवळ हलकाट. काय बोलला? आलो. ओ या ना लवकर, आलो आलो. इथं झेपाना झालंय आणि तुमचं काय हो? कुठं राहिला? पकडा की. बर, व्यवस्थित जा, व्यवस्थित ये, स्वतःची काळजी घे बर का. हा, हो. आणि इकडची काय काळजी करू नको, मी आहे. बरं ठीक आहे, हा, चालायचं का आता? चला किती घेऊन. हा, हे मी उचलू वय. मग काय मी उचलू का? काय आहो तुम्ही? एवढं काय भरलंय याच्यात? आता तुम्हाला मावशी सांगितलं ना, पापड काय काय खारावड्यान हेन तेन सगळं भरलंय. चला घेऊन. हा, बरं आहे तुझं. अहो मग कधीतरी जाते, न्यायला नको का आईला काहीतरी. चालतंय, हो पुढं आलो मी घेऊन. हा चला अण्णा. अहो खाल्लेलं जात कुठं? चला चला लवकर, उशीर होतो एकतर. काय माणूस खातो का काय करतो काय माहित, खाल्लेलं कुठं जातं काय माहित, कधी यायचं दाद्या काय माहित. लय गरम होतंय मरणाचं. हा ना, वारं घाल वारं घाल. तू वारं घालती का तोंड आणती माझं? नाही हो, मी असं का करल? का करेल म्हणजे, एक तर तुझा भाऊ त्याला सांगितलं ये इथं अजून येणं झालंय. हा, कवा एकदाची जायची, कवा एकदा पोहोचणार तू तिकडं, वाट बघत असतील ना. हा ना, येऊ तर द्या अगोदर दाद्या. आणि मग घ्या तुम्ही पण वा. चला 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 उचला. दाद्या लय लवकर आला. व्यवस्थित ना बर का, पापड बिपड त्याच्यात, कोरडे खारवाडे, अजून काय काय घेतलंय ग, पेंड गोळी भुसा काय असेल ते सगळं आहे बर का त्यात. असं नका ना म्हणू. आयुष्यभर सगळं दिलं काय करू. हा हा, मग त्याला काय, दाजी खंबीर रे. चालतंय चालतंय. हो काळजी घ्या. हा हा हा, मी लगेच येते. लवकर ये. अरे गाडी चालू लवकर. गडबडीत झालेलं ना ते, थांबा ना जातो. फोन कर, पोचले हो. काळजी घ्या तुम्ही. काळजी घ्या. गेली एकदाची बायको, शेर आजाद हो गया. आता एक आठवडाभर खायचं प्यायचं निवांत राहायचं. आईला 2 बाचकी गेली असती तरी जमलं असतं. येऊ नको लवकर माघारी आता. आता ए ए ए ए आयु. हॅलो वाशा, अरे गुड न्यूज. पोरग नाही झाले, बायको गेली, अरे माहेराला गेली. आलं मग काय, आता शेर मोकळा झाला, मोकळा. आता एक काम कर, उद्याच, अरे उद्या नाही, आज संध्याकाळीच नियोजन करून टाक पार्टीचं. एकदम फर्स्ट क्लास झाली पाहिजे बघ पार्टी. हा, अरे या बायकोनी झाड पाला फळभाज्या खायला घालून नुसता बोकड केलाय माझा. हा, आता वाघ गावात खात नसतोय. पार्टीचं नियोजन कर पहिलं, सगळी पोरं बोलून घे. हा, माळावच करायची, बघुली बिगुली भांडी कुंडी सगळं घेऊन ये. वाघ मटार आणीन तुमच्यासाठी. हा, 1 दिवस नाही 7 दिवस. हा, चालतंय. हा, ठेव. हो भाऊजी, काय वहिनी, कुठे गेली तुमची बायको? तिला आत्ताच्या आत्ता इथं बोलवा. बायको गेली? गेली नाही, आत्ताच्या आत्ता इथं बोलवा. इथं कुठून बोलवायची? माहेराला गेली ती. माहेराला गेली? हा, मला वाटलंच होतं. बरोबर 2 पापड गायब आहेत. असे सगळ्यांचे 2-2, 4-4 पापड करून नेले असं माहेराला भरून. पापड गायब आहे? हो, माझे पापड गायब आहेत. हे वहिनी, असं काही बी आरोप करत नका जाऊ बर का. एक तर मोठे मेहनतीने माझी बायको माहेराला गेली आणि तुम्ही असं 2-2 आणि 4-4 पापड म्हणता. हा 2 आणि 2 4-4 नाही, त्याला पण मेहनत लागते. मी पण कष्ट घेतले त्या पापडासाठी. मला आत्ताच्या आत्ता तुमची बायको बोलून घ्या आणि तिच्याकडून मला ते 2 पापड पाहिजे. अहो, प्रश्न 2 पापडाचा नाही, ती असन बुरटी, पण माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला? तुमच्या दोघा नवरा बायकोवर अजिबात विश्वास नाही माझा. मला माझी 2 पापड पाहिजेत म्हणजे पाहिजेत. काय वहिनी, तुमचं नियमितच झालंय बरं का असं. नाही, दरवेळी आमच्यावर आरोप करता तुम्ही. दरवेळी तुम्ही काहीतरी केलेलं असतं म्हणून मी आरोप करते. काय केलेलं असतंय?
काय केलेलं असतं मी? अहो, आमच्या शेजाऱ्याला कोण आहे आमच्या शेजाऱ्याला? दुसऱ्याची हिंमत आहे का आमच्या दारातला खडा उचलायची हिंमत नाही? एवढी बाया बेकारी मी, मला सगळं गाव चळा चळा घाबरत आहे, समजेल का? चला चला घाबरत आहे म्हणजे? अहो तुम्ही असं वागता. गेल्या वेळी काय झालं आता? हा, गेल्या वेळी काय झालं? तुम्ही उखंडा पेटवला होता, त्याची ठिणगी पडून तुमच्या नवऱ्याच्या अंडरटीला बॉल पाडलं. तुम्ही खुशाल माझ्यावर नाव घेतलं. मला हीच काम आहेत का? भाऊजी, आता तो आमचा वैयक्तिक प्रश्न झालाय. माझ्या नवऱ्याच्या अंडरवेअर जायचं नाही. अहो त्याच्या अंडरपॅन्टीवर मी जातच नाही, पण आरोप माझ्यावर झालाय ना. मग अहो, पण आता विषय पापडाच आहे ना, तुम्ही अंडरपॅन्ट कशाला मध्ये घालता? आता मी कुठे अंडरपॅन्टीचा विषय काढला, पण तुम्ही पापड इकडे माझ्या दारात आणायचं काय कारण त्या आहे? बायकोला फोन करून बोलून घ्या, मला आत्ताच्या आता पापड पाहिजेत म्हणजे पाहिजे. पाहिजेत म्हणजे तुमची पापड तुम्हाला सांभाळता येत नाही का? आमचे पापड आमच्या दारात होते, तुमची बायको मांजरीवाणी आली, 2 पापड घेऊन चिंगाट पळाली. मग तुम्ही गोट तावल घालायचं ना, म्हणजे तुम्ही चोरून नेताना बघत बसता. अहो, मी आता बघितलं ना, 2 पापड गायब आहेत. नंतर म्हटलं हीच गेली होती पापडा जवळून, दुसरं कोणीच गेलं नाही दिवसभरात, म्हणजे याचा अर्थ तिनेच पापड चोरून नेले. बरं मी काय म्हणतो वहिनी, काही नका म्हणू, फोन करा आणि तिला बोलून घ्या. फोन बिन कशाला? 2 पापड चोरीला गेलेत ना तुमचे. हा. 2 पापड चोरीला गेलेत ना. मेहनतीचे पापड आहेत. मेहनतीचे पापड गेलेत ना. एक काम करा, तुम्हाला 2 पाकिट पापड दुकानात आणून देतो मी, पण तिला बोलू नका. लय मोठं नियोजन केलं आम्ही पोरांनी. कशाला माझं सगळं इस्कूट घालताय? तुम्ही नियोजन केलं ना, हा. त्या नियोजनाला लावा काडी. कारण त्या पापडासाठी मी मेहनत घेतली. पैसे माझ्याकडे नाहीत का 2 पाकिट पापडाचे आणायला? मला पाकिटाचे पापड आवडत नाहीत, म्हणून मी घरी पापड लाटलेत आणि मला तेच पापड पाहिजेत. मला तुमचे पाकिटाचे पापड नाही लागत. घरचे पापड? घरचे पापड घरी बनवलेले? घरी बनवले, घाम गाळून, हा? ते हाताला फोडे युक्त केलेले मी पापड. आयलं एवढा घाम गाळला होता तुम्ही, तरी म्हणलं पापड खाराट कशी काय लागत येते? म्हणजे तुम्ही बाजून खाल्ले. नाही, मी काय म्हणतो वहिनी, माय पापडाची चव तुम्हाला कसं काय कळलं? आता एवढं कष्टाने केलं तुम्ही, एखाद दुसरं दिलं असते ना मला तुमच्या भाऊजींनी. मी काय म्हणतोय, तुम्हाला विकतचे पापड आवडत नाही ना? अजिबात नाही. घरचे पापड आवडतात ना? हा. घरचे पापड पाहिजे ना? घरचेच पाहिजे. उद्याच पीठ मळाय घ्या, मी येतो लाटू लागायला. आपल्या दोघातच राहिलो, कोणाला सांगू नका. सटासट लाटून देतो पापड. पण मला तेच पापड पाहिजेत. आबाळ येतंय ते पापड कवा वाळते ना, आता पीठ मळलेलं. मला ते तयार झालेले पापड गायब झालेत ना, त्याचं जास्त तळतळ वाटलेली. तुम्ही फोन करा आणि लवकर बायकोला बोलून घ्या. टाइमपास नका करू, फोन करा. म्हणजे जुळायचं नाही, अजिबात नाही, त्याला भांडण होते ना. जमायचं नाही. अजिबात नाही. मी बी बोलवत नसतो तिला. काय कारण आहे मग माझ्या बायकोला माहेरून इकडे बोलायचं? आताच कशी तरी घराबाहेर काढली तिला. 15 मिनिटं झालं, सुखाने जगत नाही माणूस, तर तुम्ही लगेच तिला बोलून आणून नामकं कर तमकं कर. ऐका ना, माझं डोकं आधीच खराब झालेलं आहे त्या पापडामुळं. तुम्ही जर अजून तो भांडणाचा विषय वाढवला ना, तर मग मी लय खमकी बरं का भांडणाला. तुम्ही फोन करता का नाही? करतो ना. लगेच करा. आगाव यायचं काय कारण आहे मग लगेच? करा ना मग. मग असं बांगड्या कायला मागं सारखवता? मग का फोन करा तुम्ही. हे बरं, बायकोनी तर बायकोनी टेचायचं, शेजाऱ्याने येऊन दम द्यायचा. हा? तुम्ही फोन करता का? नाही राहू दे ना. लुंगी काय लवर करता तुम्ही? साडी म्हणते. हा तेच ती. हॅलो, काय चाललंय? हा, पापड पापड कोणाचे चोरले तू? हा, इकडं कुठाना झालाय माघारी. आता ते भावाला घेऊन आताच्या आता लवकर पहिल्याच गाडीने. पहिल्याच गाडीने. गाडी नाही, ती मेवण्याच्या गाडीवर गेली. मग मनाने बोलता येत नाही का? मी सांगत ते कशाला बोलता? मनाचा कारभार कशाला करते तू? हा, कळत नाही का तुला? अक्कल नाही का? लगेच ये लगेच. हा, चोरून नेते पापड. चोरून येते पापड? कळत नाही का तिला? कळत नाही का तुला? ते बापन हे शिकवलं का? होय टवळे. लवकर ये. बोलून घेतली. ठीक आहे, ते आल्यानंतर सोक्ष मोक्ष लावतो मी. लगेच किती वेळ लागत? येते निघली. त्यावर बसू का मी? कुठं? खुर्चीवर. बस की. या माणसाचा ना मला विषय समजत नाही. 2 मिनिटं तिथे जाऊन टेकले नाही की लगेच चालू झालं, कधी येतील. वानवडा म्हणून दिला पाहिजे शेजारी मला नाही द्यायचा तुम्हाला वनवळा. आल्या बरं झालं, तुमचीच वाट बघत होतो मॅडम आम्ही. तुम्हाला काय कळतं का नाही? नाही, कशातलं कळतं का नाही? 2 मिनिटं टेकले नाही की लगेच बोलून घेतलंय मला. विषय तेवढा वाढलाय. काय वाढलाय विषय तेवढा? जाऊ बाई तुम्ही तरी सांगा. जाऊ बाई म्हणायचंच नाही तुम्हाला. काय अशी जर डोक्यात गेलीस ना, तुला कळत नाही का ग? 2 पापडासाठी मला मागायचं, मी दिले असते ना तुला. चोरी करायची काय गरज आहे? काय लावलंय? 2 पापड. मी माझे पापड केले तर तुमचं काय? माझे 2 पापड गायब आहेत. बरोबर 2 पापड मी मोजून सुकायला टाकले होते. कसं काय गायब झाले? तूच गेली होती माझ्या पापडाजवळून. मला सांगा, तुमचे 2 पापड माझ्या पोटात गेल्यावर माझं वाईट होणार ना? का चांगलं होईल माझं?
प्रश्न वाईट आणि चांगल्याचं नाही, तुला असं असतं तुझं हिला त्रास कसा द्यायचा बाबा, हिचं कमी कसं काय झालं पाहिजे, आमचं चांगलं झालेलं तुम्हाला खपतच. नाही नाही, एक मिनिट, म्हणजे पापड तुम्ही केलती ना घरी लाटून? हा, आपल्या घरी बी केलती ना पापड? तुम्ही इथं राहता का लोकांच्या घरात राहता तेच मला माहित नाही, काहीच कसं माहित नसतं या माणसाला. अगं हो करायचं एवढं सांग, मी काय पापड लाटू लागाय होतो का तुला? तुम्ही जरी केले असले ना, ह्याचे 2 त्याचे 4 ह्याचे 2 त्याचे 4 असे गोळा करायचे आणि माहेराला नेऊन घालायचे. ह्या बघ काय म्हणते ती, तू चोरलेत का मला सांग एवढं तिचे 2 पापड. माझे पापड गायब आहेत म्हणजे तिनेच चोरले, मी काय खोटं बोलत नाही. या बाईला कोणीतरी गप्प बसायला सांगा, मला काय तेवढीच काम आहे का तुझे पापड चोरायला? मी का गप बसन, आता घंटे पडलेत, कस काय गप बसन मी? बघू काय तर दिसाना, तुला ते पण दाखवते, दिसतं का? काहीच नाहीये, उगाच आपलं बोंबलायचा ठाणा 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 माझे नुसतं. पापड माझे फोड, तुला काय करायचं, तू जेवढं सांगितलं ना तेवढं काम करत जा. 2 पापड अहो पण तुम्ही असा कसं माझ्यावर आळ घेऊ शकता? 2 पापडाचं ते पण. पापडाच्या जवळून कपडे सुकायला टाकायला तूच गेली होती. ए बाई, मी तुला 4 पापड करून खायला घालते त्याच्यावरची. मला तुझे 4 नको 10 नको, मला माझे 2च पाहिजे. काय 2 पापड लावल्यात आणि हा माणूस पण ऐकतोय त्या बाईचं. तुम्ही सांगा तुमच्या बायकोला. मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा तर ठरवून घ्या ना, नेमकं चोरल्यात का केल्यात का काय झालंय काय? हा, चोरल्यात स्पष्ट दिसतंय, तिथून कुणीच गेलेलं नाही, तुमची बायको गेलेली. 2 पापड तिनेच चोर. मला एक गोष्ट खरी सांगा, तुम्हाला सवय हिथं तिथं तोंड घालायची, तुम्हीच खाल्ले असणार आहे ते 2 पापड आणि ही बाई माझ्यावर नाव घेतीये. तुम्ही दोघं नीट ठरवून घ्या, पापड नेमकं गायब कुणी केलेत, मला बाकी काही माहित नाही. मला माझे 2 पापड पाहिजे म्हणजे पाहिजे. तुमच्या पापडावर लक्ष ठेवणं एवढंच काम नाही आमचं. आणि मग? माझ्या पापडाकडे माझं लक्ष होतं म्हणून तर मला कळलं 2 पापड गायब आहेत. भाऊजी तुम्ही तुमच्या बायको नीट समजून सांगा बरं का. घ्या, ही बाई म्हणजे एक ना, लय बेकार आहे, लय बेकार. खुशाल माझ्यावर नाव घेते का तू? हा, तुमच्या घरात पापड गेलेत माझे. नाही नाही, आमच्या घरात गेले म्हणजे तेवढीच काम आहे का मला? लोकांचे पापड गोळा करायचे. आम्हाला सोड काय का तू? माहित, आम्हाला काय माहित तुम्हाला कोणत्या कामात अजून कोणाचे चोरले असते. इतक्या वेळ काय झालं वरडायला? आत्ता वरडायला सुरुवात केली मला इकडे बोलून. नाही नाही, म्हणजे माझ्या आरोप किती? अरे बुरट चोर आहे का मी? रस्त्याने चालता चालता खिसं झाडलं तर 50 पापडा असं पडते. तुम्ही तोंड सांभाळून बोला भाऊजी, घ्या. तुम्ही जास्त चोरडून बोलतात. मला माझ्या घरात असं कोणी चोरडून बोललेलं नाही. अरे पण माझ्या दारातच कसं काय आलं तुम्ही? मी पापड चोरले असं वाटतंय का? अरे रोज 100 माणसं हाटेला जीव घालतोय, सांग यांना समजून दारा. हो तुम्ही जरा शांत बसावं. नाही, नाही. जाऊ बाई, आम्ही असलं काही करणार नाहीये, कळलं ना तुम्हाला? तुम्हीच केले आणि मला माझे पापड पाहिजे. आम्ही केलंय ना, आम्ही केलंय ना. हो तुम्हीच. केलंय तर केलंय. पोलीस कंप्लेंट देऊन टाका, चला देऊन टाका कंप्लेंट. कंप्लेंट तुमच्यासाठी पोलीस कंप्लेंट कशाला? मी एकटी खमकी आहे ना तुम्हाला. हो, तुम्ही हो इकडं. नाही नाही, मी तर ना. त्यांना काय बोलते ग? काय बोलायचं ते मला बोल. तुला काय बोलायचं इच्छा चुंद्रेवन तोंडाचे. आणि तुझं तोंड लय भारी आहे. माझं चांगलंच आहे. काय माझ्या तोंडावर नको जाऊ, पापडाची सोय कर. पापड आम्ही चोरलेच नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या काय करायचंय ते. पापड तूच चोरलेस आणि तूच देणार आहेस काय? आणि इज्जतीत द्यायचे. काय काय पुरावा आहे तुमच्याकडं? पुरावा? कपडे सुकवायला कोण गेलं होतं पापडा जवळून? कोण गेलं होतं? भाऊजी बोला ना तुम्ही. कपडे सुकवाय गेलो म्हणजे आम्ही चोरलं का? मग कोण गेलं तिथून? तुमच्या 2 पापडाने. कपड्यात घालून 2 पापड गेली माहेराला घेऊन. ऐका माझं, तुमच्या 2 पापडाने ह्यांचं भलं होणार आहे का माझं भलं होणार आहे? तुझ्या माहेराला नेल्यास. चोरी यालाय म्हणा. तुम्ही जरा ग बसता का? हळूहळू काय कान भरता बायकोचे? काय नाही, मिटून घ्या म्हणलं, कशाला वाढवीत बसताय? 2 पापड बायकोला आवरा ना मग. बायकोला आवरानं म्हणजे तुम्ही मग? काही बोलताय? मग माझी मला बायको अंगावर आवरत सोडलं तुम्ही, बायकोला ती धाव धाव यायला लागली. मी कुठं अंगावर सोडलंय? तीच पुढे आली, मी मागे आलोय. हो तुम्ही थांबव जरा. मुद्दा काय आहे इथं? बाई तू नवऱ्याचं चालू दे ना, आमचं काय चालू दे. असं काय नाही बरं का, ती अजून मी माझ्या मोठीत आहे. फक्त आता काय विषय बायकांचा आहे म्हणून तिला बोलून देतोय मी. बसा हो, तुमचं बघितलं मी. तुम्हाला मागं टाकलं आणि लगेच समोर आली ती भांडायला. मी तुमचं काय जाते माहेरी, मी पापड चोरले नाही, तुमचे पापड मी देणार नाही. सगळ्या गावाचे 2 पापड चोरून नेलेले, तुझ्या माहेराला नेलेस. तू अशीच कस काय माहेराला गेली? तू जर पापड नेले नव्हते तर मग तू गायब कस काय झाली? बर, म्हणजे तुमच्याशिवाय कोण कोण म्हणते अजून की मी पापड चोरले? तुला म्हणायची काय गरज आहे? मीच आहे की. म्हणजे ही म्हणली म्हणून मी चोरले बर का सगळ्यांचे पापड. बदनामी करते तुझ्या अख्ख्या गावामध्ये, सांग तिला काहीतरी. भाऊजी, तुम्ही नीट राहा. नाही नीट राहा म्हणजे तुम्ही नीट राहा. खुशाल बोट नका दाखवू. मी काय म्हणतीये, हात लावायचं काम नाही. ऐका, हात कस काय लावलं तुम्हाला? तू बोट कशाला दाखवलं माझ्या नवऱ्याला? माझं बोट आहे, मी काय पण एक काय 10 दाखवे. दाखव. अवघा पैसा की तुम्ही. तुमच्या बायकोला आवरा. नाही आवरा म्हणजे काय? तुम्ही काय आरोप करता आणि मी आवरत बसायचं का तिला? तुम्ही तर गप्पच बसा हो, तुम्ही तर पक्के बायकोचे बैल आहेत. ओ माझ्या नवऱ्याला काय म्हणायचं नाही. तुमचाच नवरा बैल असेल तुमचा. माझा नवरा मध्ये मध्ये बोलायला आला की तर माझा नवरा भांडायला आला का? मग तोच की कुठं दिसना म्हणून म्हणलं तुमचा. भाऊजी, तुम्ही तुमच्या बायकोला माझ्या अंगावर लोटायचं काम नाही बरं का, नाही तर मी तुम्हाला दोघाला एका फटक्यात गार करी. कोण कोणाला फटके देते? शांत बस, शांत बस. काय काय झालं? काय झालं? काय हो बघा,
माझ्या बायकोच्या अंगावर कसं काय धावून जात अरे म्हणजे बघा, तुमचा भाऊ बायकोला मध्ये घालतोय. नाही मध्ये घालतोय म्हणजे ती काय आरोप करते सांग एकदा समजून. अहो जरा समजावून सांगा त्यांना. माझ्यावर चोरीचा आळ घेतलाय म्हणतात 2 पापड मी चोरले. ह्यांच्या 2 पापडांनी मी काय श्रीमंत होणार आहे का? तुम्ही जरा गप्प बसा, मी फक्त माझ्या बायकोचं ऐकतो. मग आवरा त्यांना. हा मग जरा थांबा, तिचं कडून ऐकतो. काय झालं? आहो काय झालं, मी पापड सुकायला टाकले होते आणि त्याच्यातले 2 पापड गायब आहेत. तेवढं घी नाही कधी कपडे सुकायला आली होती. मग मला सांगा, आपले पापड नेलं कोणी? आहे का कोण दुसरं? तुला काय वाटतंय कोणी नाही पापड? हिनेच नेलं आणि दुसरं कोणी नेलं? ओ ग बसा बर का. त्या बाग भाऊजी, माझ्या नवऱ्यासमोर तुम्ही असे डोळे दाखवायचे नाही बरं का मला. नाही तुमच्या भाऊ नीट समजून सांगा. म्हणजे माझ्या बायको आरोप करते काय तू? जरा शांत व्हा. नाही शांत राहा. म्हणजे एकुलती एक बायको आहे माझी, नासला आरोप करतात का? आमच्या नवऱ्याला काय 4 काय मग? काय सांगता येतं केले असतील 4 अरे बाबा, इथं एकाच अवघड झालंय, तू 4-4चं कुठं? मग कशाला काहीतरी म्हणताय, लोकांवर आळ घेताय. ऐकून घेता ना का 2 मिनिटं तुम्ही? तुम्ही मला बोलायचं नाही अजिबात, तुम्हाला सांगून ठेवते. नाही त्या बोलत दोघांना नाही. बघायचं. मला आलं कळलं की नक्की झालंय काय बाबा, पापडावर नाही एवढं झालंय ना. पापड चोरीला गेले. 2 पापड गायब माझे 2. दोन गेलेत ना. हा आपण घरी जाऊन मॅटर निस्तरायचं का? हा नाही इथंच आत्ताच लगेच. त्याचं काय झालं माहिती का? तू ते कपडे वाया टाकले होते ना सकाळच्याला. हा मी असं चाललो होतो तर बघता बघता पापड बघून गेलो वाया टाकलेले. हा मग आपले पापड आहेत, लक्षात ठेवा. हा लक्ष ठेवायला पाहिजे. आणि तेवढ्यात एक माझा एक मित्र आहे तिथला गावातला, तो पण गेला तिथूनच. मग मित्रांनी हा पापड दिलेत काय? नाही मित्रांनी नाही नेले. मग? तो मग संध्याकाळी आमचं पार्टीचं नियोजन होतं ना, तर मग तो म्हणला की तू दारू नाही आणली तरी चालेल, पण तुझ्या घरचे ते पापड आण 2. मग मी त्यांना घेऊन दिले पापड. म्हणजे आपल्या घरातले पापड तुम्ही गायब केले. हा ते मित्राला लागत होते ना, त्याला लयच अर्जंट होतं ना. या बघा. शिका. अहो नवऱ्याला 2 पापड तोंडाव फेकून आणावं, कधी नवत खाऊ घालावं, तेव्हा असं चोऱ्या माऱ्या करायचा नाही. नाही नाही मला नाही चोराच्या उलट्या बोंबा. मित्रांना दिले. या आता काय बोलता वहिनी? हा ऐका ना, थोडासा गैरसमज झाला माझा, त्याच्यामुळे मला वाटलं नेले असतील तुम्ही. नाही उन्हात आणायची माझी बायको काळी पडत नाही एवढी उन्हात आणायची माहेर राहून आणि मी माझ्याच बायकोचे पापड नेले, थोडी तुमचे नेले. अरे पण नाव माझं घेतलं ना तुझ्या बायकोनी. सांग की समजून तिला कळतं का नाही काय? तुम्ही गप्पाचं नाही बोलते ना. भाऊजी चुकलं आमचं, म्हणजे माझं चुकलं, मी तुमच्यावर संशय घेतला. ठीक आहे, विषय मिटवून टाका ना, आता नाही नेले. वा 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 एवढा वाढवला कुणी? बायकोची पण माफी मागा माझ्या. बाई माफ कर. कोणती पद्धत अशी माफी मागण्याची? बाया माफ कर, बस कर. काय वहिनी, पापडापेक्षा बेकार तोंड केलं तुम्ही. हा अशी माफी मागतात का? हा मला माफी बिफी नाही मागतायत, चुकलं माझं, जाऊ दे, विषय सांगतो. चालतंय या मग. आणि परत आरोप करता राहिना जपून करत जा. प्रतिष्ठित माणसं आम्ही गावातली, 4 लोक इज्जत देतात आम्हाला. अहो बाहेर निघलं तरी बाहेर डोक्यावर पदर घेतात, चपला घालून बाहेर पुढे माणसं जात नाही. आणि तुम्ही माझ्या पापडाचा आरोप करता. काय वाटतं का नाही तुम्हाला? तुमच्या जिंदगीवर भाऊजी चुकी झाली लय बोलला बाबा तुम्ही. चुकी झाली माझ्या बायको. तुम्ही निघायचं बघा. घर माझं आहे, तुम्ही निघायचं बघा. आपण निघू. ओ बस आईला जावा जावा. उगा आता मला राग कंट्रोल झाला नाही म्हणून, नाही तर मी इथं. हा बस कधी एवढी इज्जत दिली नसेल कुणी एवढं सांगितलं त्यांच्या समोर. मला पण हे करायला लागला, हसायला येत होतं मला. बरं चला आता. कुठं चला? जायचं तुला माहेरी? मला कुठं जायचं नाही, आता मी इथंच राहणार आहे, जरा आराम करणार आहे, मग निवांत जाते. आज नको करू. अरे, जा ना. का म्हणजे? अहो, असू दे ना जरा, 4-5 दिवस आराम करते. किती पळापळ होती माझ्या. आत्ता गेलते आत्ता आले. जा कर आराम.